महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी निलेश लंके यांच्यावरती टीका करताना विरोधकांच्या लंकेचं दहन करा असं म्हटलं होतं। त्यावर बोलताना प्रत्येक पक्षाचे नेते आपली भूमिका मांडत असतात असं निलेश लंके यांनी म्हटलंय। तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपलाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके आज उमेदवारी अर्ज भरणार आहे। अतिशय साध्या पद्धतीने ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत, ते त्यांच्याशी बोलणार आहोत। आज आपण अतिशय साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरणार आहेत, काय नेमकी भावना आहे? आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी आज अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। साध्या पद्धतीने अर्ज भरण्यामागे कारण एकच आहे की उष्णता भरपूर आहे, त्याचबरोबरीने आपण आपल्या कार्यकर्त्यांना वेठीस धरणं पण योग्य नाही। आणि आज हनुमान जयंतीच्या प्रत्येक गावागावामध्ये यात्रा भरलेल्या आहेत। आपल्याच कार्यकर्त्यांना आपण वेठीस न धरता आपण साध्या पद्धतीने अर्ज भरलेलाच योग्य। अर्ज भरलेला होता त्यावेळेला जी सभा झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरती टीका केलेली आहे की हनुमान जयंतीच्या दिवशी विरोधकांचे लंकेचं दहन करा, कसं बघतो? शेवट प्रत्येक नेता त्या पक्षाची बाजू मांडत असताना विरोधकावर सुद्धा टीका करत असतो। त्यामुळे त्या गोष्टीला आपण महत्त्व न देता आपण आपल्या पद्धतीने पुढे जायचं असतं। विजयाचा किती विश्वास वाटतो आपल्याला? किती विश्वास वाटतो म्हणजे 100% विश्वास आहे। 4 तारखेला कुठल्या परिस्थितीत गुलाल आपलाच। हे होते निलेश लंके। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, पारनेर, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।